नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। कुपवाड दुहेरी हत्याकांडाविरोधात मिरजेत संताप, कठोर कारवाईची मागणी। कुपवाड येथील केसरकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा मिरज शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय। आरोपी फरीद शेख याच्या विरोधात तपास तातडीने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे आणि खटला जलद गती न्यायालयात चालवून दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी प्रांताधिकारी मिरज उपविभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। किरकोळ कारणावरून झालेल्या हत्याकांडामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। दरम्यान घटनेच्या निषेधार्थ मिरज शहर बंदची हाक देण्यात आली असून नागरिक व व्यापाऱ्यांनी शांततामय पद्धतीने बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी मुस्लिम समाजातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते। फरीद शेखला फाशी झालीच पाहिजे। फरीद शेखला फाशी झालीच पाहिजे। आरोपी फरीद शेखला फाशी झालीच पाहिजे। आरोपी फरीद शेखला फाशी झालीच पाहिजे। केसरकर दाम्पत्याला न्याय मिळालाच पाहिजे। केसरकर दाम्पत्याला न्याय मिळालाच पाहिजे। संपूर्ण सांगली जिल्ह्यातून मुस्लिम समाज हा केसरकर दाम्पत्यांना न्याय मिळवण्यासाठी त्याच्या बाजूने उभारलेला आहे। जे बंद पुकारण्यात आलेलं आहे त्या बंदमध्ये 100% मुस्लिम सक्रिय व सहभागी असणार आहे आणि याला फाशी विस्पतर मुस्लिम समाज पण एक आपल्या पद्धतीने पण त्याचा पाठपुरावा करणार आहे। तर आज मी तमाम मुस्लिम बांधवांना एक सांगू इच्छितो की बंदमध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेऊन बंद 100% मिरजेमध्ये पण करायला पाहिजे। सांगली मिरज कुपवाड भागामध्ये संपूर्ण कडकडीत बंद पाडणार आहे। या बंदमधले मुस्लिम समाजाचा 100% सहभाग आणणार आहे, एवढंच मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे फरीद शेखनं जे त्याच्यामुळे जे निष्पाप लोकांना ज्यांनी हत्या केली त्या विषयावर आज आम्ही सर्व समाजाचे लोक प्रांत ऑफिसला भेटलो आणि निवेदन दिलो की त्यांनी कठोर त्यांना शिक्षा व्हावी आणि संपूर्ण जिल्ह्यातले जेवढे मुस्लिम समाज असून ते हिंदू समाजाचे एकत्र जे आमचं आज अजूनपर्यंत जे सांगली जिल्ह्यात मुस्लिम आणि हिंदू एकत्र राहून जे संपूर्ण नियोजन असते त्यामध्ये एक डाग लागल्याचं काम यांनी फरीद शेख यांनी केलेलं आहे। बंद पुकारलेले जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी असणार आहे आणि फरीद शेख यांना कठोर ते कठोर शिक्षा होऊन यांना फोक्सो वगैरे असले काय गुन्हा दाखल करता येते काय ते त्याच्यात तुम्ही आयर करून फास्ट कोर्टमध्ये हे सादर करून त्यांनी लवकर ते लवकर त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे। कुपवाड शहरामध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याच्या निषेधार्थ म्हणजे मिरज शहरातील तमाम मुस्लिम समाजातर्फे या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि यात मुख्य आरोपी असणारा फरीद शेख याला फाशी व्हावी या मागणीसाठी तमाम मिरजकर नागरिकांतर्फे प्रांत साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कोणीही आरोपी असला गुन्हेगार असला तर त्याला जात धर्म हा नसतो। जो चुकीचं कृत्य करतो त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मिरज शहरातील सर्व मुस्लिम बांधवांची या ठिकाणी भावना आहे। आमच्या भावना कळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन प्रांत साहेबांना या ठिकाणी निवेदन देत आहोत। केसरकर दाम्पत्याला भविष्य काळामध्ये त्यांची जे मुलं जे अनाथ झाली निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी गेला त्यामुळं ज्या केसरकर घराण्यावर मोठं संकट उभारलं त्या केसरकर दाम्पत्याच्या पाठीशी मिरज असू दे सांगली जिल्ह्यातील तमाम मुस्लिम समाज खंबीरपणाने उभे राहणार असून भविष्य काळामध्ये त्यांना जे जे मदत लागेल ते मदत करण्यासाठी मिरज शहरातील मुस्लिम समाज असेल सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाज असेल सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। पुन्हा एकदा मिरज शहर मुस्लिम समाजातर्फे त्या आरोपीला फरीद शेखला फाशी शिक्षा झालीच पाहिजे या भूमिकेवर मुस्लिम समाज ठाम असून केसरकर दाम्पत्याला न्याय मिळेपर्यंत मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभं राहील एवढीच ग्वाही देतो। सांगलीमध्ये सुद्धा केसरकर दाम्पत्याला न्याय मिळावा म्हणून मोर्चा निघणार आहे। त्या मोर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज सहभाग होणार असून त्या ठिकाणी केसरकर समाजाला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी मुस्लिम समाजाने घेतलेलं आहे। खास करून आरोपीला कठोर ते कठोर शिक्षा मिळावी म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजातर्फे आम्ही निवेदन देत आहोत। आरोपी फरीद शेखला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। केसरकर दाम्पत्याला न्याय, केसरकर दाम्पत्याला न्याय।
परिषदेला फाशी, परिषदेला फाशी.